नमस्कार मित्रांनो, मी सौ अविरा हंडागळे, मराठी विषयाची शिक्षिका. नमस्कार मित्रांनो, मी प्रांजल कासारे, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आज गुरुपौर्णिमा, खूप पवित्र दिवस. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र शिक्षण विभागाचे आमदार मान्यवर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब. नमस्कार. गुरुपौर्णिमा हा खूप पवित्र दिवस आहे. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली गुरु कोण होते आणि त्यांच्याकडून मिळालेला सर्वात मौल्यवान धडा काय होता? गुरुपौर्णिमा ही आपल्या परंपरेनुसार म्हणजे ज्यावेळेला प्राचीन काळामध्ये ज्यावेळेला शाळा नव्हती, शाळा कशी असायची की काही राजे महाराजे असे काही लोक ज्यांना शिक्षणाची गरज होती ते एका ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. आणि शिक्षण घेतल्यानंतर त्याने 12 वर्षे त्या ठिकाणी राहायचं असतं. आणि 12 वर्षानंतर ज्यावेळेला तो आपल्या घरी परतायचा शिष्य, त्यावेळेला आपल्या गुरूंना जे काय आपण ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाच्या आधारावरती काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची. म्हणजे त्यांनी जे काही कौशल्य संपादित केले त्या कौशल्याच्या आधार काहीतरी गुरूंना करून दाखवायचं, एक दक्षिणा द्यायची आणि घरी परतायचं. त्याला गुरुगृही जाणं असं त्यावेळेला संबोधलं जात होतं. आणि त्या दिवसाला एक फार मोठं महत्त्व प्राप्त झालं आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस, गुरुपौर्णिमेचा दिवस. त्या दिवशी सर्व शिष्य गुरुजनांचं पूजन करतात, गुरुजनांचा आशीर्वाद घेतात, गुरुजनांचं मार्गदर्शन घेतात आणि गुरुजनांना काहीतरी दक्षिणा देऊन स्वगृही परततात. हा गुरुपौर्णिमेचा दिवस. त्या काळापासून तर आजपर्यंत गुरुपौर्णिमा या नावाने आज सुरुवात होते. आपल्या महाराष्ट्रामधला हा पहिला दिवस आहे, गुरुपौर्णिमेचा पहिला सण आहे जो आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. माझ्या जीवनात पाहिलं तर गुरु अनेक लाभले मला. प्राथमिक शिक्षण घेतलं त्या ठिकाणी आमचे ठाकरे गुरुजी होते. त्यानंतर माध्यमिक शिक्षण घेतलं त्या ठिकाणी आमच्या शाळेचे एकदम शिस्तप्रिय मुख्याध्यापक रमेश जाधव सर होते. आणि पुढे शैक्षणिक जीवनामध्ये विविध प्रकारचे गुरु मला लाभलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे गुरु आणि आपले आई आणि वडील हे महत्त्वाचे आहेत. जेव्हा जेव्हा शिक्षणामध्ये गेलो त्या ठिकाणी वेगवेगळे गुरु मला लाभले आहेत. पण त्यामध्ये एक आदर्शवत गुरु म्हणून रमेश जाधव सरांचं मला नाव या ठिकाणी निश्चितपणे घ्यावं असं वाटतंय. माझी आई आणि माझे वडील हे दोघेही आमचे गुरु. अत्यंत गरीब परिस्थितीतून आम्ही सगळेजण पुढे आलो आहोत. आणि अशाही परिस्थितीमध्ये आम्हा भावंडांना मोठं करण्यासाठी, इथपर्यंत आणण्यासाठी आमच्या आईवडिलांनी खूप मेहनत केली, फार काबाड कष्ट केले. ते जास्त शिकलेले नव्हते, आई तर शिकलीच नव्हती, परंतु तिने नेहमी सांगितलं की चांगलं काम करा, प्रत्येकाला रोजीरोटी देण्यासाठी प्रयत्न करा, कोणाच्याही पोटावर मारू नका. एखाद्याने जर गाय कापली तर आपण वासरू कापायचं, म्हणजे चुकीचं काम करायचं नाही, असं नेहमी सल्ला देणारी माझी आई. हे सर्वजण माझ्या स्थानी गुरुस्थानी नेहमीच मी यांना मानलेलं आहे. नक्कीच सर, कारण की असं म्हटलं जातं, आईच माझा गुरु आणि आई माझा कल्पतरू. बरोबर आहे सर तुमचं. सर, तुम्ही कधी स्कूलमध्ये ओरडा खाल्ला होता का? खूपच. मी आता सांगतो तुम्हाला की मी लहान होतो 4थीच्या वर्गामध्ये. आणि मी नेहमी सगळ्या लोकांना, जे लोक पालक येतात की नाही तक्रार करायला की शाळेतल्या शिक्षकांनी माझ्या मुलाला मारलं, माझ्या मुलाला ओरडलं, त्याच्यासाठी हा महत्त्वाचा विषय होईल, हा विषय मी नेहमीच सगळ्यांना, जिथे जिथे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने भेटत असतात त्यावेळेला मी त्यांना सांगत असतो की शिक्षकांनी आपल्याला आरडाओरडा केला, शिक्षकांनी छोटीशी शिक्षा केली तर ती शिक्षा मानू नका किंवा त्यातनं वाईट मानू नका. तो एक प्रसाद आहे असं पण समजायला पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर गुरुची पूजा करतो, जर गुरुजनांना आपण दैवत जर मानतो, तर त्यांनी थोडासा ओरडा केला, काही बोलले तर त्यात वाईट काही नाही आहे. मी म्हणत नाही की फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करा, शिक्षकांनी वगैरे असं नाही, परंतु एक छोटीशी शिक्षासुद्धा माणसाच्या जीवनाला वळण देऊन जात असते. शिक्षक का ओरडतो, शिक्षक का बोलत असतो? मुलं चुकली, मुलांनी काहीतरी वाईट केलं तर तुमच्यासारखी चांगली मुलं असतील जी नेहमी अभ्यास करतात, नेहमी होमवर्क करतात, कधी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम करत नाहीत, शांत आणि शिस्तप्रिय मुलं, त्यांना कधी शिक्षक आरडाओरडा करत नाहीत. माझ्या बाबतीत 4थीच्या वर्गामध्ये असताना ठाकरे गुरे नावाचे गुरुजी आमच्याकडे शाळेमध्ये नवीन आले होते. जिल्हा परिषद शाळा नवीन बनवली, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. तर त्यांनी आम्हाला एक दिवस गुरुजींनी मला शिक्षा केली होती. शिक्षेचं कारण काय होतं तर 30 पर्यंत माझे पाढे पाठ नव्हते. आणि दर शनिवारी गुरुजी आम्हाला अशा अंगणामध्ये उभे करायचे, 30 पर्यंत पाढे पाठ घ्यायचे. आणि त्या पाड्यांमध्ये एक पाढा त्यांनी मला जो सांगितलं होता 28चा पाढा, तो मला बोलता आला
नाही, म्हणून गुरुजींनी त्यावेळेला वेताच्या छड्याने 28 छड्या मला मारल्या होत्या. वेताची छडी होती जोरात हळूहळू मारायची, पण 28 छड्या मारायच्या. तर त्याने नियम केला होता की ज्याला जेवढे पाढे पाठ होणार नाहीत त्याला तेवढ्या छड्या मारा. ते कशाच्या पाठीमागचं कारण होतं की आम्हाला पाढे पाठ करता यावे, गणित सोडवता यावं याकरता. त्यातली एक छडी माझ्या हातावर इथे लागली होती, या उजव्या हातावरती. अजूनही मला ते असं अंगावर काटा येतो. तर ती छडी एवढी लागली होती की बोटा एवढी ओळ या माझ्या हातावरती दंडावरती उमटलं होतं. तर त्यानंतर मी घरी जेवायला गेलो दुपारी मधल्या सुट्टीमध्ये, आणि मी लहान होतो, रडत होतो, टप्पाटप माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. उजव्या हाताने मी जेवायचो ना, डाव्या हाताने जेवतोय, हे माझ्या आईच्या लक्षात आलं. आणि आईच्या लक्षात आल्यानंतर आईने मला विचारलं, बाबा का रडतोस, काय झालं नक्की रडायला? तर मी आईला सांगितलं की आई, आज गुरुजींनी मला मारलेलं आहे. ते बोलले का मारलं? म्हटलं नाही गुरुजी, आई नेहमीच मारतात. त्याची मी आईला चुकीचं सांगितलं की गुरुजी नेहमीच मारतात. मग आई बोलली ठीक आहे, तू जेव, तुझ्याबरोबर मी शाळेमध्ये येते. माझी आई अशिक्षित, तिला लिहिता वाचता येत नाही, पण मला आनंद वाटला की माझी आई आज माझ्याबरोबर शाळेत येते, म्हणजे आता यापुढे गुरुजींपासून माझ्या माराची सुटका, असं मला वाटलं. मी आनंदामध्ये आईच्या बरोबर, आई मला हाताला धरून शाळेमध्ये चाललेली आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजी दरवाजामध्ये उभे होते. 1ली ते 4थीचे एकाच वर्गात आम्ही बसायचो सगळे मुलं. आईने लांबूनच गुरुजींना आवाज मारला की गुरुजी तुम्ही याला का मारलं? गुरुजी थोडे घाबरले, कारण गुरुजी पण नवीन होते, 1-2 महिनेच त्यांना त्या शाळेत आल्यानंतर झाले होते. गुरुजी लटलटत होते माझ्या आईला बघून, कारण आई आमची कडक शिस्तीने. मग आईने विचारलं की तुम्ही याला मारलं का, कशापायी मारलं? तर त्यावेळेला गुरुजींनी माझ्या आईला उत्तर सांगितलं की आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी आम्ही मुलांचे 30 पर्यंत पाढेपाठ करून घेत असतो. तेव्हा सगळ्यांचे पाढे 30 पर्यंत होते. तुमच्या मॅडमचे, आमचे सगळ्यांचे 30 पर्यंत पाढेपाठ होते. तुमचे आहेत का? नसतील कदाचित. तर त्यावेळेला आमचे 30 पर्यंत पाढेपाठ असायचे. मग यांचे आम्ही 30 पर्यंत पाढेपाठ करून घेत होतो. याला नेमका 28चा पाढा आलेला नाही, म्हणून त्याला हळू हाताने आम्ही थोड्या छड्या मारण्याचा प्रयत्न केला. त्याने एक छडी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्या हातावरती छडी लागलेली आहे. त्याला जाणून बुजून काय मारलेलं नाही. आता एवढं ऐकल्यानंतर माझ्या आईने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? आईने काही केलेलं आहे, पाठीमागे वळून माझ्याकडे रागाने पाहिलं, मला इथं असं पकडलं आणि जोरात गुरुजींच्या अंगावर ढकलून दिलं. आई काय सांगितलं माहिती आहे गुरुजींनी? आईने काय सांगितलं गुरुजींना? काय सांगितलं असेल? बरोबर ओळखलंस बेटा. आईने माझ्या गुरुजींना सांगितलं की गुरुजी, याचे 30 पर्यंत पाढे जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत याला अजून मारा, माझं काही कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही. असं बोलून आई त्यानिकडून निघून गेली आणि माझे 30 पर्यंत पाढे त्यावेळेला पाठ झाले होते. पण कालांतराने माझ्या लक्षामध्ये ही गोष्ट आली की बरं झालं की माझ्या आईने मला त्यावेळेला पाठीशी घातलं नाही. जर माझ्या आईने त्यावेळेला जर मला पाठीशी घातलं असतं कदाचित बेटा, तर काय झालं असतं? तर हा ज्ञानेश्वर मात्र म्हणजे मी पुढे जाऊन कदाचित चांगला शिकलो नसतो, शिक्षक झालो नसतो आणि आज तुमच्या समोर एक शिक्षक आमदार सुद्धा झालो नसतो असं मला वाटतंय. म्हणून माझ्या आईचा मला नेहमी अभिमान आहे. म्हणून तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्या पालकांना संदेश देईन की कोणत्याही पालकाने शिक्षकांनी शिक्षा केल्यानंतर, आरडाओरडा कोणाला केल्यानंतर कृपया शिक्षकांशी भांडू नका. त्यांनी काय केलं पाहिजे? पालकांनी येऊन शिक्षकांकडनं समजून घेतलं पाहिजे की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तो जर समजून घेतला तर निश्चित या चांगल्या संवादातून आपली, म्हणजे तुम्ही जी मुलं आहेत की नाही, जी खोडकर मुलं असतात, खोडकर मुलांनाच कोणतरी शिक्षक आरडाओरडा करत असतो, बोलत असतो. जो अभ्यास करत आहे त्यालाच बोलत असतो, मस्ती करत असतो त्यालाच बोलत असतो. चांगल्या विद्यार्थ्याला, शिस्तप्रिय विद्यार्थ्याला कोणीच बोलत नाहीत. तर पालकांनी या सगळ्या गोष्टी समजून शिक्षकांशी चांगला जर संवाद जर केला तर तुम्ही मुलं निश्चितपणे चांगली शिस्तप्रिय विद्यार्थी बनू शकता आणि चांगलं काम भविष्यामध्ये करू शकता. एक चांगला संदेश आजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. अगदीच बरोबर सर. शिक्षक नेहमी आपल्या भल्यासाठीच बोलत असतात. सर, कोणती टीचर तुम्हाला आज पण लक्षात आहे का? मी तुला सांगितलं बेटा की 1ली ते 4थीच्या वर्गात ठाकरे गुरुजी, त्यानंतर 5वी पासून 10वी पर्यंत आमचे जाधव सर, त्यानंतर पुढे आता डिग्री कॉलेजचं शिक्षण घेतलंय तर त्या ठिकाणी आमच्या संगीता पांडे मॅडम, ज्या आता आपल्या आदर्श कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत. या सगळ्यांची मला चांगली आठवण आहे.
भेटलेलं प्रत्येक शिक्षक हा माझ्यासाठी आदरणीयच आहे. का त्या प्रत्येकाने मला जीव लावलेला आहे. मला मोठं करण्यासाठी प्रयत्न केला आहे. जरूर त्याने आरडाओरडा केला असेल, बोलले असतील. मला त्यांच्या मारण्याचं कधीच प्रॉब्लेम वाटलेला नाही किंवा एखाद्या शिक्षकाने मला शिक्षा केली असेल, मी कधी मनामध्ये असं कधी द्वेष धरला नाही की या शिक्षकाने मारलं. उलटं मी सगळ्यांना सांगतो की हे आमचे सर, याने आम्हाला खूप मारलं. मारलं म्हणजे कशासाठी? त्यांनी चांगली शिस्त लावली, चांगले संस्कार केले, म्हणून मी मोठा झालो. म्हणून त्यांचा मला आज अभिमान आहे. ते कधी मला कुठे भेटले तरी आज मी सुद्धा त्यांना वाकून नमस्कार करत असतो. या सगळ्या शिक्षकांना सदैव पिता मी स्मरणात ठेवून आहे. तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही मोठे झाल्यानंतर आपले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा आदर करायला आपण शिकलो पाहिजे. त्यांना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि नेहमी त्यांना जिथे जिथे भेटतील त्या वेळेला त्यांना आपण ऋण म्हणून, आदरयुक्त ऋण म्हणून त्यांना नमस्कार करून त्यांच्याशी बोललं पाहिजे, असं मला वाटतंय. धन्यवाद सर. सर आताच तुम्ही सांगितलं, तुमच्या आयुष्यातला अनुभव सांगितला की कशी ती शिक्षक परंपरा कशी होती, त्याच्या आधीची शिक्षक परंपरा कशी होती की गुरु शिष्य 12 वर्षाचा तो कालावधी असायचा. 12 वर्ष मुलं तिथेच राहायची. ॲज लाईक आता बोर्डिंग्स असतात. पण आता कसं पालक भेटायला जातात, पण त्यावेळेस तशी पद्धत नव्हती. मुलगा डायरेक्ट 12 वर्षानंतरच घरी परत यायचा. तसं हे शिक्षक गुरुची जी परंपरा आहे ती आपल्या भारताला पूर्वापार लाभलेली आहे. गुरु शिष्य नातं हे खूप पवित्र मानलं जातं सर. प्रत्येक व्यक्तीला गुरु हा असतोच, मार्गदर्शक हा असतोच. मग हे नातं अजून घट्ट व्हावं किंवा अजून ते चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून आपण शाळेमध्ये अशा कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं की शिक्षक असा पाहिजे की त्याने मुलांना जीव लावला पाहिजे. शिक्षकाचं व्यक्तिमत्व एकदम स्वच्छ आणि निखळ असलं पाहिजे. शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन करणारा असला पाहिजे. तुमच्या वर्गात जर 50 मुलं असतील तर त्या 50 मुलांना सगळ्यात सारख्या नजरेने आपण बघितलं पाहिजे. त्या 50 मुलांची संपूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे की कोण मुलगा हुशार आहे, कोण मुलगी हुशार आहे, कोण मुलगा अभ्यासात कमी आहे, कोण मुलगा खोड्या करतो, या मुलाच्या घरची परिस्थिती काय आहे, ही त्या शिक्षकाला जेव्हा माहिती असते त्यावेळेला तो शिक्षक त्या पद्धतीमध्ये एक प्रकारे रिसर्च करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक शिक्षकाने नेहमी रिसर्चच केला पाहिजे. रिसर्च कशा प्रकारचा पाहिजे की हा विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी आहे, तर याच्यासाठी मी कोणत्या योजना आखल्या पाहिजे. त्याला त्या शिक्षकाप्रती आदर वाटला पाहिजे की नाही, माझे शिक्षक जे सांगतात ते मला खूप चांगलंच सांगत आहेत. मी आताच आपल्या शिक्षकांना सांगितलं की एखादा काही विद्यार्थी बघा थोडा रागीटपणा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतं, त्याला सॉफ्ट पद्धतीमध्ये हँडल करणं गरजेचं आहे. तर पूर्वीचे विद्यार्थी, आपल्यासारखे विद्यार्थी एक छडी मारली, आरडा मारला की आपली मान खाली असायची. पण आत्ताच्या मुलांचं तसं नाही. आपण जर बोललो तर मुलं आपल्याकडे, असेही काही विद्यार्थी, म्हणजे काही असे विद्यार्थी, सगळेच विद्यार्थी नसतात पण एखाद दुसरा विद्यार्थी असा असतो, तर त्या विद्यार्थ्याला समजून पण घेतलं पाहिजे. शिक्षकाने 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. जर एखादा विद्यार्थी कमी पडत असेल तर त्याला समजून घेतलं पाहिजे आणि जर एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, अभ्यासात चांगला आहे, तर त्याचं कौतुक सुद्धा करायचं. त्याची प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. आई आणि वडिलांच्या भूमिकेत जाऊन त्या मुलाला आपण समजून सांगितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. मी नेहमीच सांगतो की शिक्षक हा नुसता शिक्षक नाहीये, तर तो शिक्षक त्या मुलाचे दुसरे आई वडील आहेत. या भावनेतून जर आपण नीट समजून जर घेतलं, त्याच्या पालकांशी चांगला संवाद जर घेतला. आज तुमच्या शाळेमध्ये आल्यानंतर मला एक खूप चांगली गोष्ट, कौतुकास्पद तुमच्या शाळेची मला आवडली की तुमचे शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी गेलेत. मी हे पहिल्यांदाच पाहतो बरं का, की पहिल्यांदाच पाहिलंय की सगळे शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी गेले. जातात काही शिक्षक, पण सगळेच शिक्षक नेहमी विद्यार्थ्याच्या घरी जातात, हे पहिल्यांदा मी पाहिलं आहे. हे कशासाठी गेलेत ते मला समजतं एक शिक्षक म्हणून, की त्या विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती काय आहे, अभ्यास करतोय की नाही, त्याला काय अडचण आहे का. म्हणजे पालकांशी जो संवाद असतो तो उत्तम पद्धतीमध्ये साधण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या शिक्षकांनी केला आहे. तर शिक्षक ज्याच्याबरोबर नेहमी विद्यार्थी घोळक्यामध्ये असतात, त्याच्या आजूबाजूला असतात. बघा दुपारची मधली सुट्टी झाली, त्या शिक्षकाबरोबर मुलं डबा खायला बसले असतात, बरोबर की नाही. नेहमी विद्यार्थी म्हणतात की नाही, हे आमचे शिक्षक खूप चांगले आहे, हे आमचे सर खूप चांगले आहेत, हे नेहमी बोलत असतात. हे त्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वावरून. शिक्षक हा बाहेरून फणसासारखा जरी काटेरी असला तरी आतमधून कोमल गऱ्यासारखा असला पाहिजे. त्याने काय केलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी समजून घेऊन विद्यार्थ्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सगळीच मुलं या हाताच्या पंजासारखी एकसारखी नाही आहेत, कमी जास्त आहेत. पण ज्याला कोणत्या गोष्टीमध्ये कल आहे, त्याला काय आवडतंय, ह्या गोष्टी पण आपण समजून घेतल्या पाहिजेत. हे गोष्ट कोण समजून घेऊ शकतो? आई वडील सगळ्याच गोष्टी कदाचित
विद्यार्थ्याने हट्ट केला तर त्याच्यावर दुर्लक्ष करू शकतात. पण विद्यार्थी जेव्हा शिक्षकाकडे सांगेल तेव्हा तो एक वेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे शिक्षकावरती मुलांचा खूप विश्वास असतो. माझीच मुलगी, मी तिला सांगितलं की बेटा ह्या शब्दाचा उच्चार असा असा करायचा आहे. ते बोलले नाही माझ्या टीचरने मला सांगितलं की असाच उच्चार आहे. म्हणजे शिक्षकांवरती मुलांची खूप श्रद्धा असते. शिक्षकांची वर्तणूक, शिक्षकांचं बिहेवियर खूप चांगलं असलं पाहिजे आणि चांगलं असल्यानंतर 100% विद्यार्थी त्याला ॲप्रिशिएट करत असतात. आणि आपले सगळे शिक्षक चांगलेच आहेत. कोणी शिक्षक तसं नाहीत, पण बोलताना एखादा शब्द आपल्याकडून जात असेल त्यासाठी पण आपण स्वतः थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. मुलांना समजून घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या तर 100% त्या विद्यार्थ्याचं आणि शिक्षकांचं नातं हे नेहमी सुदृढ झालेलं आहे. या जगामध्ये अनेक अशा जोड्या सांगता येतील की त्यांच्यासाठी नेहमीच गुरु शिष्याची चांगली परंपरा राहिली आहे. याकरता सगळ्या शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे की आपण आपल्या मुलांना कशा पद्धतीमध्ये समजून घ्यावं आणि त्यांच्याशी कसा संवाद ठेवावा. सर मला सांगताना फार अभिमान वाटेल की सेंट अँथनी हायस्कूल मागील 3 ते 3.5 वर्षापासून म्हणजे आता काही महिने झालेत तर तेव्हापासून होम व्हिजिटच्या सुरू झाल्या. त्याचा पहिल्यांदा म्हणजे कोणती गोष्ट पहिले स्वीकारताना आपल्याला ती वेगळीच वाटते कारण की आपण घरी जायचं, आपण त्यांच्याशी काय बोलायचं. सर कोविड नंतर विद्यार्थ्यांमध्ये जो बदलाव आलेला आहे त्यानंतर मग असं डिसाईड केलं गेलं की आपण फक्त कारणं पाहायची नाही किंवा त्या गोष्टी का घडतात त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आमच्या स्कूलने सेंट अँथनी हायस्कूलने हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं होम व्हिजिटचा. आणि पहिल्याच वर्षी आम्हाला पालकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पालकांनी ते स्वीकारलं पण. कारण की ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की बदलापूरमध्ये होम व्हिजिट करणारी विद्यार्थ्यांच्या घरी जाणारी एकमेव शाळा म्हणजे आमची सेंट अँथनी हायस्कूल. त्यामध्ये सर पॉझिटिव्हिटी आम्हालाही मिळाली, सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला पालकांच्या आल्या. मग आम्ही असं ठरवलं आमच्या प्राचार्यांनी, आमच्या CEO मॅमने की आपण हे कंटिन्यू ठेवायचं. आणि शिक्षकांनी पण त्याला होकारच दिला कारण की इथले शिक्षक आहेत ते फार मेहनती आहेत सर. त्यांनी विचार केला की जर एखादा मुलगा माझ्याशी असं वागतो किंवा आपण ओरडल्यावरती कधी कधी मुलं तर बॅक आन्सर म्हणतं, उलट उत्तर देतात, मग त्या मुळाशी जाण्याची गरज वाटली आम्हाला. आणि मग होम व्हिजिट ही संकल्पना उदयास आली आणि आता ही कालांतर म्हणजे सर ही सतत चालूच राहणार आहे, ही बंद होणार नाही. त्याच्यातला सकारात्मकता तुम्ही पण सांगितलं होतं की त्या मुलाच्या घरी जाऊन त्याची परिस्थिती कशी आहे ती समजून घेण्यासाठी आम्हाला मिळालं. आणि सर कसं होतं शिक्षक आणि विद्यार्थी एक भावनिक नातं जडतं, जुळतं ते. मग मुलगा जर कधी वही आणत नाहीये, त्याच्याकडे जर वही नाहीच आहे घेण्यासाठी पैसे, मग त्यासाठी त्याची मागची पार्श्वभूमी पण आम्हाला समजायला लागली. मग होम व्हिजिट हा आमच्या शाळेसाठी एकदम असा टर्निंग पॉईंट आला की विद्यार्थ्याला मार्गदर्शनही मिळायला लागलं, एक जवळीकता वाढली विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थी आमच्या समोर त्यांचे प्रॉब्लेम्स अजून सांगायला लागले. बरोबर. यात तुम्हाला फक्त एकच मला सुचवायचं आहे की आपल्या शाळेच्या संस्थापिका आदरणीय गीता टेंबुलकर मॅडम यांनी खूप कष्ट करून ही शाळा उभारली, मी पाहिलेलं आहे. आता आपल्या शीतल मॅडम आहेत, रसिका मॅडम आहेत, त्यांचे हस्बंड वगैरे आहेत, सगळे लोक शाळेसाठी खूप मेहनत करताना मला दिसतात. आणि ह्या मेहनतीमध्ये खरंच तुम्ही एक चांगला उपक्रम घेतला की यातून बघा शासनाने सर्वंकष मूल्यमापन पद्धती आणली. सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आपण काय करायचो की फक्त मार्क देत होतो. सर्वंकष मूल्यमापन पद्धती तुम्ही तुमच्या शाळेने प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं, कोरोनाच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांना पर्याय नव्हता म्हणून मोबाईलवरती ऑनलाईन शिक्षण दिलं की मुलांचं शिक्षण थांबायला नको. आणि तो जो मोबाईल आहे मुलांच्या हातून आता सुटत नाही, हे मलाही माहिती आहे. तुमची माझी मुलं आपली सगळीच मुलं मोबाईलच्या आहारी गेलेत. मुलांनी खेळायला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे, उड्या मारल्या पाहिजेत, मस्ती केली पाहिजे. पण मुलं मस्ती म्हणजे कोणती, म्हणजे खेळामधली मस्ती, खेळण्यातली मस्ती केली गेली पाहिजे. ही सगळ्या गोष्टी स्टॉप झाल्यात मुलांच्या. मुलांनी दप्तर टाकलं की पहिल्यांदा हातामध्ये मोबाईल येतो. बरोबर ना बेटा, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल येतो. तर आपल्याला मोबाईलवर मी मगाशी पण सांगितलं बघा की मोबाईलमध्ये जेव्हा आमची कॉन्फरन्स होती आमदारांची, त्या कॉन्फरन्समध्ये मोबाईलचा अतिरेक झाला तर मुलांच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे. ते काय किंवा आपण जरा वयाने समवयस्क मोठे झालो आहोत, आपल्याला कळतंय की मोबाईलवर नक्की काय पाहायचं काय पाहू नये. पण ही जी लहान मुलं असतात यांना वेगळ्या प्रकारची ॲडिक्शन चुकून लागते. एक स्क्रीन स्क्रोल केली की त्याच्यावरती पुढची स्क्रीन असं मुलं तास पाहत बसतात. आणि त्याने काय होतंय की त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा चिडचिडपणा दिसायला लागला आहे.
रागीटपणा दिसायला लागला आहे, बेशिस्तपणा दिसायला लागला आहे, उद्धटपणा दिसायला लागला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की नक्की असं का होतंय? तर त्यावर त्यांनी सांगितले की याचा परिणाम तासनतास आपण जर स्क्रीन पाहिली तर त्याचा इफेक्ट आपल्या डोळ्यावर होतो, आपल्या मेंदूवर होतो आणि आपल्या मेंदूमधून एक विशिष्ट प्रकारचा एक रसायन आहे, जे रसायन आपल्या बॉडीमध्ये फ्लक्च्युएट करत असतं, म्हणजे वाहत असतं. आणि वाहताना जर त्याच्यामध्ये इनबॅलन्सिंग झालं, तो जो स्त्राव असतो त्याचं इनबॅलन्सिंग झालं, तर मग माणसामध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. म्हणून त्या रसायनावरती ते रसायन कमी करण्याचं कारण म्हणजे आपण जी सातत्याने मोबाईलची स्क्रीन पाहतो त्याने होतं. आपल्या या भागामध्ये तो एक घटक असतो, तो घटक आपला जो काही रसायन आहे शरीरातलं, ते रसायन वाहण्याचं प्रमाण कमी करते, बॉडीवर कंट्रोल करत असते. ते कंट्रोलिंग त्या ठिकाणचं कमी होतं आणि मुलांमध्ये चिडचिडपणा, रागीटपणा, बेशिस्तपणा, उद्धटपणा हे दिसलं आहे. म्हणून माझा तुम्हा सगळ्या शिक्षकांना सल्ला राहील आपल्या सगळ्यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून, की मुलांना मोबाईलवर अभ्यास देणं बंद करायचं. मोबाईलवर कोणतीही गोष्ट सर्च करायला देऊ नका. त्यांना स्पष्ट सांगा, तुला जर जमलं नाही तर शाळेमध्ये उद्या आल्यावर मला विचार, तुला उत्तर देऊ. तुम्ही पालकांच्या सभेमध्ये पण हे सांगा, मोबाईलचा वापर हा फक्त बेटा संपर्कासाठी आहे. इथून तिकडे मोबाईल वापरण्याकरता. त्यांनी हे जे कंपनीज असतात की नाही, त्यांनी ते तसंच तयार केलं असतं की त्यांना त्यातनं पैसा मिळतो त्या कंपनीवाल्यांना. पण मुलं काय पाहतात, काय पाहत नाहीत. आज बालगुन्हेगारी सुद्धा वाढायला लागली आहे. या सगळ्या गोष्टी कोण शिकवतो? आम्ही नाही शिकवत मुलांना. हे कुठून तरी मुलं पाहतात. ते कुठून पाहतात? तर मोबाईलमधून पाहतात. बरोबर, तुला हे मान्य आहे ना की मोबाईलमधून या चुकीच्या गोष्टी पाहतात आणि मोबाईलमधून या चुकीच्या गोष्टी पाहिल्यानंतर मुलांना ते खरं वाटतं. मुलांना खरं वाटतं. आपण जर त्यांना सांगितले की तू हे कर, नाही मी मोबाईलवर सर्च केलंय, ते असं आहे. जे प्रॅक्टिकली मुलांना याचा नॉलेज नसतो. आम्ही लहान असताना आम्ही प्रॅक्टिकली सगळ्या नॉलेज घेतलं आहे. बरोबर आहे की नाही? आता गाय दूध देते, हे आम्ही प्रत्यक्ष त्यावेळेला गाय जवळून पाहिलं आहे, गाईचं दूध काढून पाहिलं आहे. तुम्ही लोकांनी पाहिलंय का? नाही. तुम्हाला काय माहिती आहे? गाय कुठे असते? तबेल्यात असते, एवढंच तुम्हाला माहिती आहे. आणि तिथं कोणतरी माणूस दूध काढतो आणि तो आपल्याला देतो. पण आम्ही प्रॅक्टिकली ते पाहिलेलं आहे. शेती कशी असते हे आम्ही प्रॅक्टिकली पाहिलं आहे. या सगळ्या गोष्टी, मेहनत त्यावेळची कष्ट करण्याची वेगळी होती. आता कष्ट हे मोबाईलवर व्हायला लागलेत, बरोबर ना? आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होताना दिसतोय. म्हणून सगळ्या पालकांना तुम्ही सांगा की आपल्या मुलांना वेगळ्या ॲडिक्शनमध्ये जाण्यापासून वाचवा. कारण मोबाईलने डोळ्यावरचा परिणाम होतोच, बॉडीवर परिणाम होतो, बॉडी इम्बॅलन्सिंग होऊ शकते आणि सिझोफ्रेनिया नावाचा आजारसुद्धा मुलांना होण्याची शक्यता असते. हे फार चांगल्या सायंटिस्ट लोकांकडे आम्ही जेव्हा कॉन्फरन्समध्ये बसलो तेव्हा समजलं आणि त्यावेळेला आम्हाला खूप मोठा धक्कासुद्धा बसला. आम्ही नेहमीच सांगत असतो, मी जिथे जातो सांगत होतो की मोबाईलपासून मुलांना दूर करा. म्हणून ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपली शाळा खरंच खूप चांगली आहे, शिक्षक खूप चांगले आहेत. अजून चांगली प्रगती करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत. ह्या मुलांना आपण नेहमी जेवढं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सांगू, आपल्या संपर्कात जेवढे राहतील तेवढे मोबाईलपासून आणि अन्य गोष्टींपासून दूर राहतील. सर, मला सांगायला आवडेल की सेंट अँथनी स्कूल कधीच कोणता होमवर्क त्यांना मोबाईलवर देत नाही. आमच्याकडे ॲप आहे, त्या ॲपद्वारेच पालक आणि ईमेलद्वारे पालक शाळेशी संपर्क साधतात. कोणती त्यांची समस्या आहे ते ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन अपॉइंटमेंट घेऊन भेटतात. आणि कोणताच होमवर्क, कोणत्याच विषयाचा होमवर्क किंवा कम्प्युटरचा सुद्धा होमवर्क कधीच मोबाईलवर जात नाही. आणि जेव्हा पण आपली GBM मीटिंग होते, आपण वर्गानुसार GBM मीटिंग ठेवतो, त्यावेळेस आमच्या CEO मॅम, प्राचार्य मॅम यांचे संपर्क साधतात पालकांशी. तेव्हा स्ट्रिक्टली आम्ही अभ्यास देतच नाही आहात, तर तुम्ही मोबाईल अवेलेबल करून देऊच नका, अशी सूचना आम्ही पालकांना दिलेली आहे. त्याच्यामुळे असं कधी म्हणजे मोबाईलचा वापर एकदमच कमी प्रमाणात होतो. आणि सर, आपल्याकडे शाळेमध्ये प्रोजेक्टर्स आहेत, तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी आम्हाला त्यांना सर्चिंग करायच्या असतात त्या आम्ही स्वतः सर्च करून त्यांना वर्गामध्ये दाखवत असतो. टीचर्स आमच्या PPT प्रिपेअर करत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी, ते तुम्ही सर्वांकष मूल्यमापन म्हटलं मागाशी, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, मग फक्त बौद्धिकच नाही तर शारीरिक, म्हणजे मुलांना पण आम्ही याच्यामध्ये सामील करून घेतो की आपण एकत्र ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तर मोस्टली ऍक्टिव्हिटी बेस्ड, कारण की सर अंडरस्टँडिंग इज मोर दॅन रायटिंग और स्पीकिंग, म्हणून अंडरस्टँडिंगवर जास्त भर देऊन स्कूल पुढे जात आहे सर. सर, पण मगाशी बोललो गुरुच्या भूमिकेबद्दल किंवा गुरुच्या समाजातील स्थानाबद्दल. तुम्ही एक शिक्षक आहात सर, जे तुम्ही वर्गात शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असे काही अनुभव आले असेल, कधी कधी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना उलट उत्तरं देतात
किंवा आताची जी परिस्थिती आलेली आहे, सोशल मीडियाचा जास्त वापर होतोय, तर मग शिक्षकाची भूमिका कशी बदलत आलेली आहे आणि त्यासाठी सरकार काय प्रयत्नशील करू शकतं? कारण की समाजामध्ये शिक्षकाचं स्थान हे उच्चच असतं सर. वकील निर्माण करणं म्हणजे वकील घडवणारा शिक्षक, डॉक्टर घडवणारा शिक्षक, इंजिनियर घडवणारा शिक्षक. पण त्या सर्वांच्या मानाने शिक्षकाला जो मिळणारा मान आहे तो कमी आहे. ऍक्च्युली शिक्षक मानाचा भुकेलेला नसतो, पण ते जे स्थान असतं ना सर मनामध्ये शिक्षकांचं अढळ स्थान पाहिजे ते कुठेतरी कमी होत चाललंय. मग सरकार या म्हणजे कशा दृष्टीने याकडे पाहतं किंवा काय काय उपाययोजना करू शकतं? शिक्षकाचा मान सन्मान हा कधी मागून मिळत नाही, त्याला तो निर्माण करावा लागतो. आदर्श शिक्षक कोण असतो? मगाशी तुम्हाला मी सांगितलं की तो विद्यार्थ्यांना समजून घेतो, विद्यार्थ्यांकडनं करून घेतो, विद्यार्थ्यांना जीव लावतो. त्याचंच नाव नेहमी चांगल्या चर्चेमध्ये असतं. सरकारने किती जरी प्रयत्न केला, किती जरी रूल्स रेग्युलेशन लावण्याचा जरी प्रयत्न केला, तरी त्याप्रमाणे होईल असं नाही. शिक्षकाने ते निर्माण केलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की बघा, शिक्षकाची एक भूमिका आहे पहिल्यांदा की मुलगा चांगलं बोलतोय की नाही, चांगलं लिहितोय की नाही, चांगलं वाचतोय की नाही, मुलाला चांगले संस्कार आहेत की नाही, त्याला शिस्त आहे का, तो त्याच्या टाईमटेबलप्रमाणे सगळ्या गोष्टी करतो का, ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत? आपल्या आहे. संस्कारातला अत्यंत महत्त्वाचा भाग की काही असो, मुलाने देवाला नमस्कार केलाच पाहिजे. आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय परंपरा आहे. तो त्याचे पालक ज्या देवाला मानत असतील त्याला त्यांनी नमस्कार केलाच पाहिजे. कशासाठी नमस्कार केला पाहिजे? अंधश्रद्धा म्हणून नाही, तर आपण बघा कधी आपल्या देवाऱ्यामध्ये घरात कुठेही उभं राहून देवाला जर हात जोडून नमस्कार केला की परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे, चांगलं ज्ञान दे, काय मागतो? काय मागतो लोक? मागताना काय मागतो? मी जर रोज देवाला तेच सांगतो की बा चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे, चांगलं वैभव दे, लोकांची सेवा करण्याची संधी दे. याने स्वतःला आत्म्याला आपलं जे अंतःकरण जे आहे की नाही त्याला खूप चांगलं एक इन्स्पिरेशन मिळतं, एक चांगली ऊर्जा मिळते, खूप बरं वाटतं. आपण एखाद्या मंदिरामध्ये जेव्हा जातो ना त्यावेळेनंतर ते गेल्यानंतर वातावरण बघा, हे फार शांत आणि वेगळं असतं. तर प्रत्येक विद्यार्थ्याने कशासाठी? त्याच्यावर स्वतःवरतीच कंट्रोल करण्यासाठी त्याने परमेश्वराला देवाला नमस्कार करावा, आई वडिलांना नमस्कार करावा. जी आई आणि वडील ज्याला मी विठ्ठल आणि रुक्माईच मानतो त्या आई वडिलांना देव मानलंच पाहिजे. देव म्हणजे देवासारखेच माझे आई वडील आहेत. त्यांनी मला लहानाचं मोठं केलं आहे, ते मला सगळ्या गोष्टी देतात, तर माझी विठ्ठल रुक्माई आहे, तिला मी नमस्कार केलाच पाहिजे ना. तर शाळेत येण्यापूर्वी सगळ्या मुलांनी आईवडिलांना नमस्कार केला पाहिजे. तिथून आल्यानंतर वर्गात येताना शिक्षकांना नमस्कार केला गेला पाहिजे. आज तुम्ही म्हणताय की नाही शिक्षकांना उद्धटपणे मुलं उत्तर देतात वगैरे वगैरे, आपण नाही कधी दिली, तुम्ही आणि मी तर नाही दिली, मला आठवत पण नाही, कधीच नाही झालं. आता हे कशामुळे झालं तुम्हाला माहिती आहे, पण हे जर ट्रॅकवर आणायचं असेल तर शिक्षकालाच पुढाकार घ्यावा लागेल. तुम्हाला उद्यापासून तुम्ही तुमच्या मुलांना सांगा, पालकांना सांगा की वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षकाला नमस्कार केला पाहिजे. त्याने काय होणार आहे? तुमचा आदर वाढणार आहे. लक्षात? मुलांना एक भावना असते वेगळ्या प्रकारची, शिक्षकांना उलट बोलणं किंवा शिक्षकाकडे रागाने पाहणं किंवा शिक्षकाने एखादी गोष्ट सांगितली की त्याला असं वाटतं की हा शिक्षक मुद्दाम मला काहीतरी बोलतोय, की कधी की तो ज्यावेळेला नतमस्तक होईल आपल्याला नमस्कार करी. गुरु परंपरा आहे, गुरुला शिष्याने नमस्कार केलाच पाहिजे. देवाला, आईवडिलांना आणि शिक्षकाला नमस्कार करणं कोणताही पालक तुम्हाला विरोध करणार नाही, कारण या संस्कारक्षम गोष्टी आहेत. प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे की माझ्या मुलाने संस्कारातून गेले पाहिजे, तो चांगला बोलला पाहिजे, वागला पाहिजे, त्याला चांगली शिस्त पाहिजे, त्याला 2-4 मंत्र म्हणता आला पाहिजेत. बरोबर आहे की नाही? तुम्ही करून बघा मॅडम. मी तर तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही मुलांना एखादा धडा कमी शिकवा, चालेल, कोणी विचारणार नाही तुम्हाला धडा कमी शिकवला तर, पण त्याला बोलायला, लिहायला, वाचायला, चांगली शिस्त, चांगले संस्कार द्यायला कमी पडू नका. आज तुम्ही मुलांना 2 श्लोक शिकवा आणि त्याला जाऊन सांगा की उद्या घरी गेल्यानंतर हे 2 श्लोक तुझ्या आईवडिलांना बोलून दाखव. कधी आईवडिलांना नमस्कार न करणारा मुलगा जर आपल्या आईवडिलांना नमस्कार करत असेल तर त्या आईवडिलांना किती आनंद वाटेल. त्याने देवाला नमस्कार केला तर किती आनंद वाटेल. शाळेमध्ये शिक्षकाला नमस्कार केला किती आनंद वाटेल. सगळ्यांशी तो नम्रपणे बोलतोय किती आनंद वाटेल. म्हणजे हा बदल आहे. हा बदल कोण घडवून आणू शकतो? आपण. शासनावर डिपेंड राहू नका. लक्षात ठेवा, शासनाने काय सांगितलं नाही की या शिक्षकाला कमी सन्मान द्या, त्या शिक्षकाला मान द्या, असं नाही. शासन नेहमी शिक्षकांच्या भल्याचाच विचार करत असतो.
पण आज कुठेतरी कोपऱ्यामध्ये कोणतरी काहीतरी करतो ना, त्याचा परिणाम सगळ्या शिक्षकांवर होत असतो. परंतु माझा वर्ग, माझी शाळा मी कसं सांभाळू शकतो, याकरता त्या शिक्षकाने विचार केला गेला पाहिजे. उद्यापासून तुम्ही करा, तुम्ही सगळं करतायच, पण उद्यापासून वर्गात आल्यानंतर 5 मिनिटं तुम्ही या कामासाठी द्या. त्यांना विचारा की तुम्ही घरी व्हिजिट करताय की नाही, त्याच्यामध्ये विचारा की कोण मुलं आईवडिलाला उलटसुलट बोलतात, कोण मुलं घरातली कामं करतात. मुलं घरातली कामं पण करत नाहीत. बेटा तू घरातली कामं करतेस? बघ ग, घरातली कामं आम्ही लहान असताना कपडे स्वतःचे आम्ही धुवायचो. घरामध्ये आईला झाडू मारायला, भांडी घासायला, जेवण तर जमलं नाही आम्हाला बनवायला, पण मुलीने तर जमलं पाहिजे. म्हणजे घरातली आपलं घर आहे, तिथे नेहमी स्वच्छता असली पाहिजे. मुलांची अभ्यासाची जागा तर एकदम स्वच्छ असली पाहिजे. ज्या घरामध्ये स्वच्छता तिथे सरस्वती येते, आणि सरस्वती आली की भविष्यामध्ये तिच्याबरोबर पाठोपाठ लक्ष्मी सुद्धा येत असते. म्हणून पहिल्यांदा आपण सरस्वतीचा विचार केला गेला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यावरती नम्रता आहे, शिस्त आहे, याच्या पाठीमागे सरस्वती असतेच असते. म्हणून आपल्या शिक्षकांना सगळं आत्ता खूप आपल्याला वाटतं आपण सगळे ना फक्त एकाच गोष्टीकडे जात असतो, मुलाला शिकवण्याच्या गोष्टीकडे. तर आता मुलांना शिकवायचं तर आहेच, पण शिकवण्याच्या बरोबर तुम्ही जो काही पर्याय घेतलेला आहे, त्या पर्यायामध्ये सगळी गोष्ट तपासून पाहिलं पाहिजे की मुलगा कसा वागतोय, बोलतोय, त्याला शिस्त आहे की नाही, या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. अपशब्द मुलगा बोलणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याच्या पालकांना अगोदरच सांगा की याला अपशब्द बोलला तर आम्ही छोटीशी का असना, छोटी डकवाक असो, 2 उठाबशा असो, आपण किती उठाबशा करायचो, किती वाकायचो. आता काहीच नाही, बोलताच येत नाहीत विद्यार्थ्यांना. पण मला वाटतं छोटी छोटी पनिशमेंट मुलांना माहिती असली पाहिजे. कशासाठी? सर्रास छड्या मारा असं कोणीच म्हणणार नाही, पण जर का ऐकत नसेल तर पालकांना सांगा की तुमच्या मुलाला आम्ही ना 10 उठाबशा करायला लावू. कोणी पालक बोलणार आहे, त्यांनी त्याचा व्यायाम पण होणार आहे. बरं आहे की नाही? व्यायाम करत नाहीत मुलं सध्या. सांगतात त्यांना विचारलं की ते हात वर करतील, पण तसं होत नाही. ह्या सगळ्या गोष्टीवर कंट्रोलिंग करणं हा शिक्षक अत्यंत महत्त्वाचा घटक हा शिक्षक आहे. आज तुम्हाला सांगतो मुलाची 50 पेक्षा जास्त टक्के जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, शिक्षकावर आली. वर्गात मुलांची संख्या खूप जास्त असते, मला माहिती होत नाही, पण याला ना आपण कधी वाटून जबाबदारी घेतली गेली पाहिजे असं मला वाटतं. पालकांशी संवाद तर तुम्ही करताय चांगल्या पद्धतीमध्ये, मुलांनाही विश्वासात घेतलं पाहिजे. 2-4 लोकांनी मिळून एक कोऑर्डिनेशन कमिटी तयार केली पाहिजे, आणि त्या कमिटीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर का त्याला काही काउन्सिलिंग करायचं असेल तर ते सुद्धा आपण केलं गेलं पाहिजे. या गोष्टी जर आपण केल्या मॅडम तर कधीच काही होत नाही. आणि आपला मान सन्मान हा नेहमी आहेच. गुरुचं स्थान कधीच कमी होणार. ज्या दिवशी गुरुचं स्थान कमी होईल त्यावेळेला हे विश्व नष्ट होईल, मी तुम्हाला सांगतो. कारण गुरु हा वर्गावरती आपल्या मुलांवरती खूप प्रेम करणारा आहे, खूप विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी शिकवणार आहे. ज्यावेळेला गुरुचा सन्मान कमी होईल ना, त्या दिवशी खूप प्रॉब्लेम. असं वाटत नाही कधी गुरुचा सन्मान कमी होत नाही. आपल्याला असं वाटतं पूर्वीची शिक्षण पद्धती, त्यानंतर आलेली शिक्षण पद्धती, आजची शिक्षण पद्धती बदल होत चाललाय. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. टीव्ही आहे, मोबाईल आहे, चुकीची संगत आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, प्रॉब्लेम निर्माण झाले. पण हे सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली आटोक्यात येतील ज्यावेळेला एक आदर्श शिक्षक या सगळ्या मुलांना समजून घेईल. मी वारंवार समजून घेण्याचा शब्द बोलतोय, त्याचं कारण आहे जाणून बुजून बोलतो की समजून घेणं आणि समजावून सांगणं हे धोरण ज्यावेळेला शिक्षकांनी अवलंबलं, त्यातून निश्चितपणे सगळ्या गोष्टी होतील आणि शासनावर सगळ्या गोष्टी आपण सोडून चालणार नाही. मला माहिती आहे की अडचणी आहेत आणि त्या अडचणीला फेस करायचं असेल, अडचण येऊ नये यासाठी जर आपण प्रयत्न केला तर काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटतं. सर तुम्ही आता ज्या गोष्टी सांगता आहात त्यातल्या बऱ्याच गोष्टी सेंट अँथनी स्कूल करतं. मी स्वतः माझ्या वर्गामध्ये गुरु ब्रह्मा हा श्लोक बोलवून घेते. आता काही मुलं जी आहेत ज्यांना संस्कृतचं ज्ञान नाहीये सर, काही हिंदी भाषिक आहेत, काही इंग्रजी भाषिक वर्गामध्ये मुलं आहेत, तर ते रिपीट करतात माझ्या मागे, किंवा मी नसताना मग ते स्वतःच बोलतात, किंवा वर्गांमध्ये सर अशा उपक्रम राबवले जातात की ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः सहभागी होतात आणि शिक्षकांकडून त्यांचं परीक्षण केलं जातं. आणि प्रत्येक वेळेस एकच विद्यार्थी निवडला जात नाही, वर्गातला प्रत्येक विद्यार्थी कसा सहभागी होईल याच्याकडे आमचा कल असतो सर. आणि हे सेंट अँथनी स्कूलमध्ये आल्यानंतर मी वेगवेगळे प्रयोग करायला लागले. तुम्ही जे जे काही सांगितलं तर ते प्रयोग झालेले आहेत सर. होम व्हिजिटचा फायदा फारच झालेला आहे. आणि सर अजूनच सर कधी कधी होम व्हिजिटमध्ये काय होतं, समजा आज सॅटर्डे आहे, कधी कधी पालक अवेलेबल नसतात. मग सर आमच्या स्कूलमध्ये दर शनिवारी 1 ते 3, आता दुपारच्या शिफ्टच्या टायमिंग होम व्हिजिटच्या 4च्या नंतरचा आहे, म्हणजे दुपारी पण पालकांना त्रास नको, आपण 4च्या नंतर गेलं तर ते पण अवेलेबल असेल. कधी कधी पालक हाफ डेने घरी येतात.
तर काही जर जे पालक भेटू शकत नाहीत घरी, त्यांच्यासाठी आमचं PTI असतं. ते प्रत्येक शनिवारी आम्हाला भेटण्यासाठी येऊ शकतात. त्यांच्या विद्यार्थ्याच्या ज्या पण समस्या आहेत, घरी तो कसा वागतो किंवा ऐकत नाही वगैरे, तर आम्ही त्यांना आधीच त्यांच्या डायरीमध्ये नोट दिलेली असते किंवा त्यांना जो सर्क्युलर आपला गेलेला असतो त्याच्यामध्ये प्रत्येक शनिवारी ज्या पालकांना भेटायचं आहे, शिक्षकांना एखाद्या विषय शिक्षकाला भेटायचं असेल किंवा त्यांना प्राचार्यांना वगैरे भेटायचं असेल, तर ते स्वतः येऊन आम्हाला भेटू शकतात. ही अथॉरिटी सेंट अँथनी स्कूलने त्यांना दिली. वा. पालकांचं माहिती का मला 2 गोष्टी त्यांच्या ड्रॉबॅक्स आठवतात. पालकांना असं वाटतं की शाळेत बोलणं ह्यांना असं वाटतं की भरलेलं नाही, काहीतरी माझ्या मुलाने केलं आहे. काही पालक समोर यायला मागतात. असे 1-2% पालक असतात. आणि तिथेच खऱ्या प्रॉब्लेम मी तुम्हाला माहिती बोलू सांगतो. शिक्षकांची आपल्या ट्रस्टी मेंबरची काय अपेक्षा असते की मुलांची काय अडचण आहे ती समजून घेण्यासाठी, तर पालकांची काय अडचण आहे ती समजून घेण्यासाठी घरी जाणं. तिथे नाही पालक भेटला तर शाळेत त्याला येऊन समजून सांगणं. काही पालक 2-2, 3-3 वर्ष येत नाही का माझी शाळा मलाही माहिती. अनेक मुलांची फीस बॅलन्स असते, लाख रुपये बॅलन्स आहे, पण आपण कधी शिक्षण थांबू नये मुलांचं फीसाठी. तर त्यांच्या मनामध्ये अशी भीती असते की असं असं होतं. तर त्या पालकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या संवादामध्ये आणणं गरजेचं असतं. आजपर्यंत कधीच कोणत्या विद्यार्थ्याला फी त्याची पेंडिंग असताना त्याचा पेपर अडवला गेला नाही. फी संदर्भात सूचना मी मुलांना कधीच देत नाही. पालकांशी संपर्क साधतो. आणि की सर बघा, ही 2 वे प्रोसेस आहे. तुम्ही जर फीस देणार तर आपल्या काही गोष्टी सक्सेसफुली पुढे ढकलणार. कारण की ज्या पालकांनी फीज जर भरली नाही तर शिक्षकांचा पगार कसा चालणार? आज तुम्ही एवढं मोठं काम करताय कन्स्ट्रक्शन, ते कसं उभं राहणार? मला माहिती ना. दरवर्षी प्रत्येक शाळेला खूप मोठा 30 ते 40% भुर्दंड, 30% तरी भुर्दंड प्रत्येक शाळेमध्ये आहे की जी मुलं फीस भरत नाहीत त्यांचं शिक्षण. कोणती शाळा तुम्ही आपण कोणीच थांबवत नाहीत. तर पालकांनी समजून घेतलं पाहिजे, याची अडचणी तरी येऊन समजून सांगितल्या पाहिजे. ती एक भीती असते पालकांच्या मनामध्ये की आपण इकडे गेलो तर ती भीती थोडीशी मनामधून काढली गेली पाहिजे. नेहमी जो पालक शिक्षकांच्या संपर्कात आहे तिथे तुम्हाला 100% विद्यार्थ्याची गुणवत्ता दिसून येणार निश्चितपणे. बघा, जे पालक येतात ना तुम्हाला भेटायला, तो विद्यार्थ्याला पण थोडं मनामध्ये अरे बाबा नाही बाबा, माझी मॅडम, माझे सर, माझे पालक संपर्कात आहेत, त्या मुलंही शिस्तीमध्ये राहत असतात. कधी मीच वर्गामध्ये बोलले. आता मी होम व्हिजिटला येणार ना, म्हणजे सगळ्या गोष्टी सांगणार तेव्हा टीचर नका सांगू, आम्ही व्यवस्थित अशी काय. सर आता आपण मोबाईलचं बघतोय, मोबाईलचा वापर भरमसाठ वाढलेला आहे. त्यामध्ये सर आता AI, कोडिंग किंवा रोबोटिक्स असे विषय आलेले आहे. त्यामध्ये म्हणजे हे सर त्याचं युग आलेलं आहे. तर त्यामध्ये शिक्षकाची भूमिका बदलते आहे का, किंवा शिक्षकांना ती कशा प्रकारे स्वीकारणार? आता बघा, AIचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या होणार आहे भविष्यावर, पण तो कोणत्या वयात व्हायला पाहिजे त्याचा पण विचार केला गेला पाहिजे. एकदम लहान मुलांना तो AIचा वापर आपण डायरेक्टली आपण यूज करायला त्याला त्याचं अडचणी म्हणू शकते. आता मुलांना शिकवायचं असेल किंवा काही दाखवायचं असेल तर AI चांगलं एक ऑप्शन आपल्याला आहे. शिक्षकाला AI ऑप्शन नाही, ते फक्त एक साधन आहे. शिक्षक गुरु हा गुरुच. गुरु त्या AIच्या माध्यमातून मुलांना अध्यापन प्रक्रिया सुलभ कशी होईल ज्याकरता प्रयत्न करत असतो. आज आपण डिजिटल बोर्डवर शिकवतो. आपल्याला मी मगाही सांगितलं उदाहरण की गोठा कसा असतो गाईचा, हे या मुलांना सांगताच येणार आहे. तुम्हाला सांगता येईल, मला सांगता येईल, पण त्या गोठ्याचं पिक्चर जर दाखवलं तर लगेच लक्षात येईल. मुलांना वाघ सांगता येईल, सिंह सांगता येईल, गेंडा सांगता येईल, जे दिसतात ते चित्र त्यांना सांगता येतील. पण अशी काही चित्र आहेत की एखादा प्राणी पक्षी कसा आहे हे ज्यावेळेला त्या ठिकाणी आपण दाखवू त्यावेळेला 100% त्याचा उपयोग त्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये होईल. त्याचा उपयोग त्या शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी करावा. मोबाईल त्यांच्या हातात तर द्यायचंच नाही. मी पूर्णपणे विरोधात आहे मोबाईलच्या. मोबाईल कधी की त्यांचं एक समजदारीचं वय येईल ना त्यावेळेला त्यांनी मोबाईलचा वापर करावा. चुकून मोबाईलचा वापर अतिरेक झालेला असं मला वाटतं आणि तो अतिरेक थांबला पाहिजे. AIचा वापर मुलांना शिकवण्यासाठी केला पाहिजे. आधुनिक शिक्षण पद्धती येते ती आपण स्वीकारलीच पाहिजे, बरोबर. शिक्षकांना या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. कसा वापर करायचा हे शिक्षकांना पण समजलं पाहिजे. मी तर सांगतो की दर शनिवारी तुमच्याकडे डिजिटल बोर्ड आहेत की नाही, त्या डिजिटल बोर्डवरती दर शनिवारी चांगला एखादा पिक्चर दाखवा. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. मुलांना त्यातनं एक आदर्श निर्माण होईल. चांगल्या लोकांची भाषणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जुने पिक्चर्स, त्यावेळचे त्यांचं घर, त्यांची भाषणं आहेत, अवेलेबल आहेत. सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना दाखवू शकता. त्यातून मुलांना 100% चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, एक आदर्श निर्माण होऊ शकतो. आणि
हे मोठ्या संख्येने नाही दाखवायचं. तुम्ही एकाच वर्गात 500 पोरांना बसवू नका. तुम्ही त्या वर्गापुरती मर्यादा आहे. तुमच्या प्रत्येक वर्गामध्ये सगळे आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवायचं की शनिवारी 1 तास आनंददायी शिक्षण जे शासनाने सुरू केलंय ते आनंददायी शिक्षण मुलांना द्यायचं आहे. आणि त्या आनंददायी शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला कळलं की नाही आज आम्हाला छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट बघायला मिळणार आहे. ती मुलं उत्साहाने आणि आनंदामध्ये असतात आणि घरी जाऊन पण फीडबॅक देणार. बघा, इतिहास हा नेहमी जिवंत राहायला पाहिजे. आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, वातावरण, जंगल या सगळ्या गोष्टी मुलांना माहिती असल्याच पाहिजेत. त्याकरता हे शिक्षण द्यायला आपल्याकडे जी AI ची पद्धती ती आपण वापरात आणली पाहिजे. शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. नवीन शैक्षणिक पद्धती आलेली आहे, त्या नवीन शैक्षणिक पद्धतीचं धोरणसुद्धा आपण अवलंबलं पाहिजे. नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये मुलांना अधिक, शिक्षकाने कमी, पण मुलांनी जास्त काम करून द्यायचं. अशा प्रकारची शिक्षण पद्धती आपण आणली आहे. पुढे मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना अशा प्रकारचं शिक्षण दिलं जाणार, टेक्निकली शिक्षणसुद्धा त्यांना दिलं जाणार आहे, ज्यातून मुलं या शालेय वयामध्ये पुढे भविष्यात जाऊन मला काय करायचं आहे त्याचं शिक्षण घेतील, नॉलेज घेतील. जसं रोबॅटिक्स वगैरे तुम्ही सांगितलं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना भविष्यामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहण्यासाठी शिकवणार आहे. अनेक मुलं ज्यावेळेला शिक्षणातून बाहेर पडतील त्यावेळेला त्यांना स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा मार्ग निवडण्यासाठी एक संधी उपलब्ध होईल. याकरता हे सगळं अशा प्रकारचं शिक्षण आहे आणि ते आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. फक्त ज्या गोष्टीचा अतिरेक होईल अशा गोष्टी अतिरेकी वापरू नयेत. म्हणजे मोबाईलचे अन्य कंटेंट्स जे आपल्या कामाचे नाहीत, मोबाईलचा वापर मुलांनी बोलण्यासाठी करावा. मोबाईलचा वापर अभ्यासाकरता असेल तर तो करावा, पण त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल पाहायचाच नाहीत. अशी एक शपथ जर मुलांनी घेतली ना, तर मला वाटतं बऱ्यापैकी 100 मुलांनी शपथ घेतली तर मला माहिती आहे 50 मुलं ऐकणारच नाहीत. पण काय करणार, पालक सुद्धा त्रस्त आहेत. मला खरंच सांगतो, पालक सुद्धा त्रस्त आहेत. काय करावं हा मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यातून एकदम नाही सुद्धा हळूहळू सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. आणि जी काही संकट येतील त्या तुम्हाला आम्हाला फेस करावंच लागणार. संकट येऊ नये मुलांवरती फ्युचरमध्ये, याकरता खूप मोठी संकट आहेत. तुम्हाला सांगतो, आपण फार पुढचा विचार केला ना आपल्या लक्षामध्ये येईल. पुढचा विचार म्हणजे एकच तुम्हाला उदाहरण द्यायला सांगतो की मला कोणतरी सांगितलं होतं की आपल्या आजोबांनी नदीत पाणी पाहिलं आहे, बरं की नाही. आपल्या वडिलांनी विहिरीमध्ये पाणी पाहिलं. लक्षात ठेव बेटा, आमच्या आजोबांनी नदीमध्ये भरभरून पाणी पाहिलं, आमच्या वडिलांनी विहिरीमध्ये भरभरून पाणी पाहिलं. आम्ही आज बोरिंगमध्ये पाणी पाहतोय. तुम्ही कुठे पाणी पाहणार? पिण्याचं पाणी कुठं पाहणार? संकट आहे ना आपल्यासमोर. हे संकट तुम्हाला फेस करावं लागणार आहे. आता आमचं कसं झालं, आता माझं तर 47 एज झालं, मॅडम 40, 30, 35 किती तुमचं, तेवढ्यापर्यंत तुम्ही आले, सगळे चाललेत, बरं आहे की नाही. मला विद्युत कॅप्सूलमध्ये पाणी तर नका मुलं, अशी भीती वाटायला लागली. हे तुम्हाला संवर्धन करायचं. पर्यावरण, आरोग्य, पाण्याचे स्रोत हे सगळे तुम्हाला सांभाळायचे. म्हणून अजून आपल्या भारत देशाला 100 वर्ष पूर्ण झालेले नाहीत स्वातंत्र्य मिळून, बरोबर. 75 सुरू आहे, 2047ला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत या भारत देशामध्ये बऱ्याचशा आधुनिक गोष्टी येतील, पण आधुनिक गोष्टीबरोबर पारंपरिक काही गोष्टी त्या आपण विसरता कामा नयेत. आणि ह्याकरता आपल्याला आपल्या भारत देशाला या विश्वामध्ये पुढे न्यायचं आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. आपलं भारत सरकार, महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. आणि याकरता सगळ्या नागरिकांची जबाबदारी. आणि आत्ता सगळ्यात मोठा चांगला नागरिक हा विद्यार्थी आहे. तर तो विद्यार्थी सक्षमपणे या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीमध्ये शिकला तर येणाऱ्या या संकटावर तो मात करू शकतो. आणि या संकटावर मात करण्यासाठी कुठं शिकवलं गेलं जाणार आहे? तर शाळेमध्ये शिकवलं, बाहेर नाही. जगाचं ज्ञान देणारी एकच शाखा म्हणजे शाळा. अन्य कुठेही ते नॉलेज मिळणार नाही. मिळेल पण ते एकतर्फी मिळेल. प्रॅक्टिकली प्लस तुम्ही जे काही बघता इकडे हे सगळं नॉलेज तुम्हाला शाळेतून चांगल्या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला मिळणार. सर, आमची शाळा जी आहे तुम्ही पाहता की निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. शाळेच्या बाजूलाच नदी आहे. नदीचं पाणी सर कधी कधी आमच्या जवळ येत असतं. त्यानंतर शाळेला सुट्टी असते, ती मुलांसाठी एक मज्जाच असते म्हणा. पण सोशल स्टडी जो आहे सर, समाजशास्त्र या विषयामधले जे शिक्षक आहेत सर, आमच्या शाळेमध्ये क्लब्स आहेत, मराठी क्लब, हिंदी क्लब, इंग्लिश क्लब, असं सोशल स्टडी क्लब पण आहे. मग नदी वाचवा ही मोहीम, त्यामध्ये आपण कसं योगदान दिलं पाहिजे, किंवा क्षेत्रभेट जेव्हा आपण करतो मग आसपासचा परिसर कसा ओळखायचा, तिथे जाणं कसे गरजेचं, या ऍक्टिव्हिटी सर शाळेत होतात आणि या आधी पण झालेल्या आहेत.
सर तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांना आपण सतत बाहेरच्या जगाची माहिती दिली पाहिजे. मग IIT बॉम्बे असेल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या अशा क्षेत्रभेटी आमच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे जे इच्छुक विद्यार्थी असतात, असं नाही की फक्त एकच वर्ग लिमिटेड नाही आहे. तर जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तिकडे घेऊन प्रत्यक्ष भेटलेले आहेत. झी बिझनेसच्या माध्यमातून पण विद्यार्थ्यांनी तिथे भेट दिलेली आहे. त्या व्यक्तींशी संपर्क साधलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा ते अनुभव कथन आमच्या समोर करतात, तर विद्यार्थी इतके एक्सायटेड असतात की आम्ही इकडे जाऊन आलो आणि त्यांचे पालकही तितकेच एक्सायटेड असतात. सर आपल्या शाळेमध्ये कॅम्प होतो, स्काउट गाईड कॅम्प होतो. त्यामध्ये पण विद्यार्थी स्वतः सहभागी होतात, स्वतःच्या सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही सूचना देत आहात, तर मला असं सांगताना अभिमान वाटतो की सेंट अँथनी स्कूल त्यामध्ये आधीच मुरलेलं आहे आणि कदाचित भविष्यामध्ये त्या गोष्टी सतत सेंट अँथनी स्कूल करत राहणार आहे. सर, कोडिंग, एंटरप्रेनरशिप, स्टॉक मार्केट हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत. मग शाळेत का नाही शिकवले जात? सरकार काय करू शकते याबद्दल? हे जे विषय जे आहेत बेटा, ह्या विषयासाठी मुलांचं एक विशिष्ट वय त्यांना धारण करणं गरजेचं आहे. शिकलं पाहिजे मुलांनी, पण आत्ता जर तुम्ही त्याच्यात पडलात तर सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित होईल. पण तुम्हाला नंतर ही नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये भविष्यात टप्प्याटप्प्याने शिकायला मिळणार आहे. पण त्यासाठी मुलाची एक मॅच्युरिटी पाहिजे. आलं का लक्षात? एक बिझनेस आहे त्याच्यामधला, तो बिझनेस समजून घेण्यासाठी भविष्यात तुम्हाला निश्चितपणे ते येईलच. तसा अभ्यासक्रम आता पहिलीचा वर्ग आपण नवीन शैक्षणिक CBSE पॅटर्नप्रमाणे सुरू केलेला आहे. नंतर पुन्हा पुढच्या दुसरी, तिसरी, चौथी, मी मगाही सांगितलं नवीन शैक्षणिक पद्धती, की तुम्हाला भविष्यात जे काही करायचं आहे तुम्हाला ते शाळेतून शिकवलं. तुम्हाला ते येईल. इतिहास आपल्या याच्यामध्ये, गणितामध्ये, भूमितीमध्ये हे सगळं तुम्हाला भविष्यात येणारच आहे. पण ते टप्प्याटप्प्याने, एवढ्या लवकर नाहीत. तर त्याचा अभ्यासक्रम तशा पद्धतीमध्ये तयार होतो आणि त्याच्यामध्ये स्टॉक मार्केट वगैरे हे तुम्ही गेलात तर अजून तुम्हाला 11वी नंतर पुढे गेलात तर कॉमर्समध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. इकॉनॉमिक्समध्ये, OC-मध्ये, SP-मध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि त्या आहेत, ऑलरेडी शिकायला आहेत मुलांना. पण त्याकरता आता तुझं वय, तू 10वीला आहेस. पुढच्या वर्षी नंतर तू जर कॉमर्सला गेलीस तर तुम्हाला 100% शिकायला आहेस त्याच्यामध्ये. धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण माहिती सर. सर आपण आता सध्या पाहतोय NEP तुम्ही सांगितलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे लागू केलं गेलं आहे की त्यानुसार वयोगट बदलला, परत स्टेजेस बदलल्या. म्हणजे स्टेज, सेकंडरी स्टेज या सगळ्या वेगवेगळ्या स्टेजेस सांगत गेल्या. सतत हे जे जेव्हा शैक्षणिक धोरणं बनवली जातात सरकारकडून, तर त्यामध्ये शिक्षकांचा विचार घेतला जातो आणि ते त्यांची मतं विचारात घेतली जातात. हो, त्याच्यामध्ये शासनाने एक कमिटी तयार केली असते आणि त्या कमिटीमध्ये त्या लेवलचे काही शिक्षक असतात, काही IAS ऑफिसर्स असतात, काही अधिकारी वर्ग असतात, त्यांची एक कमिटी असते आणि त्या कमिटीमध्ये हे सगळे विषय चर्चेले जातात. कमिटीमध्ये चर्चा करूनच हे एक शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे. यामध्ये काय व्हायचं की आता आपल्याकडे नर्सरी, ज्युनियर, सिनियर सर्रास मुलं बाहेर शिकतच होती. प्रत्येक पालकाला वाटायचं की माझ्या मुलाला ABCD, काही छोटे छोटे पोएम्स वगैरे बोलताय, बडबड गीतं, म्हणजे प्ले ग्रुप असेल नर्सरीमध्ये सगळी मुलं जातच होती. मग हे शिक्षण अधिकृत करावं याकरता शासनाने नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये नर्सरी, ज्युनियर, सिनियर हे अधिकृत करून घेतलं की ही मुलं शिकतात त्या शिक्षणाला सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे. ते उलटं खूप आपल्यासाठी चांगलं आहे. तर ते घेतल्यानंतर आत्ता मुलं जी आहेत, आपल्या वेळची शिक्षण पद्धतीने आजच्या पद्धतीने मुलं आता शार्प आहेत. हो, चंट आपण म्हणतो की नाही, एकदम शार्प आहेत. आता बघा स्टॉक मार्केटचा विषय आला, आपल्याला माहिती होतं 10वीला असताना स्टॉक मार्केट काय असतं. म्हणजे मुलं त्यांच्याकडे कुठून तरी शोधलेलं असतं की नक्की काय आहे, हा प्रश्न पडत असतो. आता त्यांनी मला हा प्रश्न केला, तसा शिक्षकांना प्रश्न केला पाहिजे, आईवडिलांना प्रश्न, मुलांनी येणारे प्रश्न हे शिक्षकांकडनं आणि आईवडिलांकडनं जाणून घेतलं पाहिजे. का तुझ्या मनातली गोष्ट त्यावेळेला क्लिअर झाली की तुला पुढचा पर्याय समजतो. आलं का लक्षात? आता समजा माझी मुलगी जर मला बोलली की मला पप्पा एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, मी तिला सांगतो तुला माहिती काय काय आहे, मग ती बोलली नाही मला व्हायचंच आहे. मी म्हटलं तू जेव्हा त्या स्टेजला जाशील ना तोपर्यंत तू विचार कर. मी तिला सांगितलं की 18 वर्षानंतर तू स्वतःचे विचार करायला सुरुवात कर. आता 18च्या आतमध्ये तुझे विचार आणि माझे विचार अशा दोन्ही विचाराने आपण एकत्र चालूया. 18च्या नंतर झालीस की मला काही गोष्टी विचारायला पाहिजेत. 21 वर्षे झाली की तू तुझे निर्णय घेऊ शकतेस. तसं असतं, मुलांची एक वयाची स्टेज असते मॅडम. आत्ता 10वीच्या मुलांना आपण समजून सांगणं फार महत्त्वाचं. त्यांच्या आलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली गेली पाहिजे. 18 वर्षापर्यंत त्याला काय वाटतंय, आपल्याला काय वाटतंय, दोघांच्या विचाराने मुलांना चाललं गेलं पाहिजे. 21 वर्षानंतर ज्यावेळेला सक्षम होती, आपण त्याला 21 वर्ष हे सुदृढ समजतो. 18 वर्षे त्याला आपण समजतो की मॅच्युअर्ड झाला तो, पण तरी पण कधी कधी मुलांच्या लक्षात येत नाहीत.
21 वर्षाची स्टेज की मूलभूत शिक्षण आहे. ग्रॅज्युएशन नंतर मुलगा या सगळ्या शिक्षणातून तो बाहेर पडेल. त्याला विश्वाचं सगळं नॉलेज तोपर्यंत आलेलं असतं आणि तो सक्षम असतो काय करायचं काय नाही करायचं. त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार म्हणून पालकांना डिस्कस केला पाहिजे, शिक्षकांना डिस्कस केला पाहिजे. पण आज आपल्याला 80% आईवडील आणि शिक्षकांचं ऐकायचं आहे, 20% स्वतःचं. कारण आपण तेवढे अजून मॅच्युअर्ड झालेलो नाही आहे. तुम्ही 10वी पास झाल्यानंतर आपल्या आईवडिलांचं 50% ऐकलं पाहिजे, स्वतःचं 50% चालवलं पाहिजे. 21 वर्षे तुम्ही व्हाल त्यावेळेला 40% आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, 60% तुम्ही. नंतर तुम्ही पुढे तुमचं जसं फ्युचर बदलत जाईल त्यानंतर आपण काही जास्त मार्गदर्शन कोणाचं घेत नाही. आपल्याला वाटतं तेच आपण करत असतो. पण तोपर्यंत एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी आपल्याला दिसते. आत्ताच्या घडीला मुलांनी शिक्षक आणि आईवडिलांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कारण ते दोघंही या जगामध्ये 2च माणसं अशी आहेत, विश्वासात पात्र असलेली 2च माणसं. एक तुमचे मित्रमैत्रीण नाहीत, अजिबात मी म्हणत नाही, आहेत आपले चांगले मित्रमैत्रिणी, पण ते चांगलेच सांगतील किंवा ते बरोबरच करतील यावर तुमचा विश्वास किती मुलांना मला माहीत नाही. पण आपले आईवडील आणि आपले शिक्षक ही 2 माणसं विश्वास ठेवण्यास पात्र आहेत. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टींपासून आपण 100% आदर्श निर्माण करून पुढे काम केलं गेलं पाहिजे. धन्यवाद सर. आपण मगाशी उद्योजकताबद्दल म्हणाले, ऑन्टरप्रेनरशिप बद्दल म्हणाले. सर मागील 2 वर्षापासून सेंट अँथनीज स्कूल ऑन्टरप्रेनर जो मेळावा आहे, उद्योजक मेळावा, तो करत असतो. गेल्या वर्षी सर येवले चहाचे जे मालक आहेत नवनाथ येवले सर, ते व्हिजिट करून गेले. तर यातला किस्सा असा आहे सर की विद्यार्थी स्वतः आपलं प्रोडक्ट निवडतात. त्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठी लागणारे पैसे, त्यांचा पूर्ण एक ग्रुप असतो. असे ग्रुप आपण बनवतो. मग स्टॉलवर मांडणी करताना काय काय कसं मांडणी करायची, आपला प्रोडक्ट कसा सेल झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मुलं स्वतः ठरवतात. आणि एक यशस्वी कार्यक्रम म्हणजे ज्यामध्ये पालकही सहभागी होतात आणि ऑन्टरप्रेनर मेळावा जो मोठ्या प्रमाणात, म्हणजे बहुतेक बदलापूरमध्ये असं करणारी शाळा सेंट अँथनीज असेल, कारण की दरवर्षी हा कार्यक्रम होतो, यावर्षी होईलच सर. पण एक मोठा मेळावा, म्हणजे आजची जी मुलं आहेत ती उद्योजकतेकडे वळत आहेत. त्यांना एक हातभार लागावा, त्यांना या वयापासूनच ती सवय लागावी. कारण की आपण सांगितलं आताची मुलं फार स्मार्ट आहेत. मग त्या स्मार्टनेसचा वापर तुम्ही याच्यामध्ये करा की भविष्यात जर तुम्हाला उद्योजक बनायचं आहे तर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला कोणता प्रोडक्ट सेल होणार, बाजारात सध्या कसली गरज आहे, त्यासाठी कच्चा माल कोणता लागणार, तुम्हाला खर्च किती येणार, आणि मग तुमचं सेलिंग झाल्यानंतर तुम्हाला नफा किती मिळणार, या सगळ्या गोष्टींचा अनुभव मागील 2 वर्षाच्या बॅच ज्या आपल्या गेल्या त्या घेत आहेत सेंट अँथनीज स्कूलवर. अशा प्रकारचे कार्यक्रम तुमच्या शाळेमध्ये नेहमी होताना मी पाहत असतो. खरं आहे, मुलांनी भविष्यामध्ये एक स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मी जर एखाद्या ठिकाणी नोकरीला लागलो तर मी माझं कुटुंब एकटाच सांभाळू शकतो. पण त्याच्याऐवजी मी बिझनेसमॅन बनलो, सक्सेसफुल बिझनेसमॅन. म्हणजे आता बघा, आपल्या मॅडमच्या आई आहेत की नाही, गीता टेंबुलकर मॅडम, त्यांनी ही शाळा सुरू केली. त्यांनी शाळा सुरूच केल्यानंतर काय झालं, समजा ही शाळा इथे नसतीच, काय गोष्टी घडल्या असत्या, या परिसरातल्या मुलांना शिक्षणाची सोय झाली नसती. आज हजारो मुलं या ठिकाणी शिकून गेलेत, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काय करतात, आपलं नाव उज्ज्वल करत आहेत. इथले जे शिक्षक आहेत त्यांना रोजगार मिळाला नसता. इथे सगळे शिक्षक, मावशा, शिपाई जे कोणी असतील त्यांना रोजगार मिळाला असता का, नसता मिळाला. म्हणून आपण असं एक धोरण जर राखलं की बाबा मी काहीतरी रोजगार लोकांना देऊ शकतो, अशा प्रकारचे जर चॉईस आपल्याकडे असतं तर खूप चांगलीच गोष्ट आहे. पण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. बरोबर, आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी शाळेत शिकायला मिळतात, तुम्ही नशीबवान आहात की तुमची शाळा तुम्हाला या गोष्टी शिकण्याची संधी देते. ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला आवडते काय त्याच्यावर शिक्षकांशी आणि आईवडिलांशी डिस्कस केलं गेलं पाहिजे. कुणी कोणावर बर्डन ठेवत नाही. प्रत्येकाची अपेक्षा असते आईवडिलांची की माझ्या मुलं डॉक्टर इंजिनियर बनावं, चांगलं काहीतरी बनावं असं वाटतं प्रत्येकाला. सगळीच मुलं ते काही डॉक्टर इंजिनियर बनणार नाहीत, काही बिझनेसमॅन पण बघतील. जर आज रतन टाटा जर बिझनेसमॅन नसते तर त्यांनी आज एवढी मोठी टाटा कंपनी उभारली नसते. अंबानी, अदानी आपण पाहतोय की नाही, ही सगळी मोठी मोठी माणसं, त्यांनी पण खूप कष्ट केले. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कष्ट केल्याशिवाय काय मिळत नाही. आणि मुलांना कष्ट माहिती नसतात. त्यांना मोबाईलवरती दिसते की अरे हा बिझनेसमॅन एवढा सक्सेसफुल झाला, याच्याकडे एवढा पैसा आला, श्रीमंती आली. पण कशी, तर त्याची जर 50 वर्षे मागची 30 वर्षे आपण जर पाहिली तर त्यांनी खूप कष्ट केले असतात. त्यांनी खूप कष्ट करून तो मोठा झाला. रतन टाटांची हिस्ट्री माहिती आहे तुम्हाला? हे पूर्वी काय करायचे, पेपर टाकायचे, ही हिस्ट्री तुम्हाला माहिती असलं पाहिजे.
आपल्या देशाचे APJ अब्दुल कलाम, त्यांच्याकडे जेव्हा ते एक्सपर्ट, त्यांच्याकडे काही प्रॉपर्टी नव्हती, पण आज देशाचा एक साधा पेपर विकणारा मनुष्य काय झालेला आहे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान काय विकायचे, चहा. आदर्श आहे की नाही आपल्यासाठी, की चहा विकणारा मनुष्य एवढा मोठा झाला. तर आपण आज त्यांचं सक्सेस पाहतो, पण त्यांचं जर मागचं बॅक पाहिलं आपण, तर खूप गरिबीतून खूप कष्ट करून ते पुढे गेले असतात. ते कष्ट करण्याची तयारी आपली पण असली पाहिजे. मग तुमच्या शाळेने खूप जबरदस्त चांगलं प्लॅनिंग केलंय, की आपल्या मुलांना कष्ट कसे करायला शिकवलं पाहिजे. यातून काय अडचणी येतात तेही तुम्हाला समजलं. कोणतीही लक्ष्मी ऑटोमॅटिक प्राप्त होत नाही. त्या लक्ष्मीच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, सरस्वतीला प्रसन्न करावं लागतं. ज्याच्या बरोबर सरस्वती आहे त्याच्या पाठीमागे ऑटोमॅटिक लक्ष्मी येत असते. नॉलेज, शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज तुमच्या शाळेमध्ये आलो, खूप आनंद वाटला. चांगली शाळा आहे, आपले शिक्षक खूप चांगले आहेत, मेहनत करतात. आपले प्रिन्सिपल असतील, आपल्या गीता मॅडम आहेत, शीतल मॅडम आहेत, त्यांचे सगळे परिवारातली माणसं आहेत. अत्यंत रसिका मॅडम सुद्धा आहेत, त्यांनीही चांगलं काम त्या ठिकाणी, नवीन शाळा त्यांनी सुरू केली आहे. हे चांगलं, की एक आदर्श शाळा निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपण सगळे शिक्षक मायेच्या भूमिकेतून चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत आहात आणि विद्यार्थी पण खूप चांगले आहेत. पालकांचाही आपल्याला चांगला सपोर्ट आहे. या शाळेची चांगली प्रगती व्हावी, नेहमीच प्रगती व्हावी, सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची असो, शाळेच्या भौगोलिक आजूबाजूच्या परिसराची असो, सगळ्याच गोष्टीची प्रगती व्हावी, गुणवत्ता ऐश्वर्य संपन्न या शाळेला बळो, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. एक शिक्षक आमदार म्हणून आपल्या सर्व शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, ट्रस्टच्या नेहमीच पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपल्या शाळेला, संस्थेला अडचण असेल, तेव्हा हक्काचा आमदार म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहील. एवढं बोलून या ठिकाणी आपण थांबूया असं मला वाटतं, कारण पुढचा कार्यक्रम मला आहे, तिकडेही मला जायचं आहे. थँक्यू. धन्यवाद सर. मित्रांनो, आजचा आपला पॉडकास्ट होता शिक्षणाचा प्रेरणादायी प्रवास, की ज्यामधून आपण शिकलो गुरु शिष्य संबंधाचं मूळ आणि आधुनिक शिक्षणामध्ये त्याचं योगदान. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु कोण होता. धन्यवाद. धन्यवाद.